हॅलो एव्हरीवन. आपल्याला बऱ्याच लोकांकडून अशा क्वेरीज आल्या की जर तुम्ही नवीन बिझनेस सेटअप करत असेल तर कोणत्या लीगल थिंग्स तुम्हाला कन्सिडर केल्या पाहिजेत. तर त्या आपण आता वन बाय वन बघूयात. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती तुम्हाला बिझनेस आणि कंपनी रजिस्ट्रेशन करावं लागेल. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन करू शकता. सेकंड आहे तुम्हाला बँक अकाउंट ओपन करावं लागेल, तुमचं करंट अकाउंट, आणि तुम्हाला पॅन कार्ड आणि जीएसटी नंबर तुमच्या बिझनेसच्या नावाचा काढावा लागेल. थर्ड गोष्ट आहे तुम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. आयपी इंडिया ऑनलाईन या वेबसाईटवर, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुमच्या बिझनेसचं नाव फायनल केल्यानंतर त्याचा लोगो करायला लागेल आणि तो लोगो तुम्हाला नंतर ट्रेडमार्क रजिस्टर करावा लागेल. फोर्थ फॅक्टर आहे, जर तुमचा बिझनेस फूड प्रोडक्टमध्ये असेल तर तुम्हाला FSSAIचा नंबर तुम्हाला घ्यावा लागेल. FSSAI रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल आणि तुम्हाला लॅब टेस्ट आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू लागतील. कोणत्याही गव्हर्नमेंट अप्रूव्ड एजन्सीकडून तुम्ही तुमचे लॅब टेस्ट आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यूचे रिपोर्ट्स जनरेट करू शकता. गव्हर्नमेंटच्यासाठी ते मॅन्डेटरी आहे. त्यानंतर आहे बारकोड. तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टसाठी सेपरेट बारकोड लागेल. आजकाल प्रत्येक ई कॉमर्स वेबसाईटवर जर तुम्हाला सेल करायचं असेल, अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा सुपर स्टोअर असेल, डीमार्ट, स्टार बाजार यासारखे सुपर स्टोअर असतील तर तुम्हाला बारकोड लागेल प्रत्येक प्रोडक्टसाठी, जो तुम्ही कोणत्याही एजन्सीकडून परचेस करू शकता. त्यानंतरचा फॅक्टर आहे तुम्हाला पॅकेजिंग, टाईप ऑफ पॅकेजिंग तुम्हाला फायनलाइज करावं लागेल. बॉक्स असतात, जार्स असतात, बॉटल्स असतात, प्रिंटेड पाऊच असतात, स्टिकर्स असतात. तर तुमच्या प्रोडक्टच्या अकॉर्डिंग तुम्ही हे पहिल्यांदा फायनल केलं पाहिजे की कुठल्या टाईपचं पॅकेजिंग तुम्हाला करायचं आहे. त्यानंतरचा फॅक्टर आहे तुम्हाला स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल. तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन करावं लागेल. शॉपॅकचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल. जर तुम्ही मेडिसिनल किंवा आयुर्वेदिक याच्यात असेल तर तुम्हाला आयुष इंडियाचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल. हे जर सगळे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लिगली तुमचा बिझनेस पुढे न्यायला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही पॅन इंडियामध्ये बिना दिक्कत तुम्ही सेल करू शकता तुमचे प्रोडक्ट.